विनायक वासुदेव. मुंबईस विनायक वासुदेव म्हणून मोठे सरकारी अंमलदार होते. ते मोठ्या अधिकारावर असून इंग्रजीही पुष्कळ शिकलेले होते. श्री समर्थचरणी त्यांची निष्ठा पराकाष्ठेची होती. 2-4 वेळ ते महाराजांच्या दर्शनास गेले. पहिल्या खेपेस ते निघाले त्यावेळी त्यांची आश्रित मंडळी मी येतो असे म्हणून सर्व निघाली. सुमारे 200 मनुष्य बरोबर घेऊन अक्कलकोटास येण्याकरिता कडपगावच्या स्टेशनवर ते उतरले. पूर्वी राजवाड्यात वर्दी होतीच. राजाकडून बग्या, मेने, हत्ती, कारभारी, मानकरी, घोडे वगैरे सर्व सामानासह मंडळी कडपगावापर्यंत सामोरी गेली. त्यावेळी महाराज म्हणाले, हमको भी तट्टू भेजो, हम भी जाएंगे. म्हणून महाराजांनी आज्ञा करताच महाराजांना पालखी आली. त्यात बसून महाराज अर्ध्या कडपगावच्या स्टेशनापावतो गेले. महाराज दर्शन देण्याकरिता पुढे आले असे समजताच विनायकराव व त्यांचे कुटुंबियास जो आनंद झाला तो गगनात मावेना. लगेच त्याने आपले वाहन सोडून पदाचारी घेऊन साष्टांग नमस्कार करून चरणावर मस्तक ठेवले. आनंदाश्रूंनी श्रीचे चरण धुतले. इतक्यात चलो गाडी हकालो असे महाराज बोलले. लागलीच गाड्या सुरू केल्या. बाकीच्या मंडळीस दर्शन अक्कलकोटास गेल्यावर झाले. काकासाहेब 4 दिवस राहून महाराजांची आज्ञा घेऊन निघाले. तो शीघ्र 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 असे समर्थ म्हणाले. त्याचा अर्थ तेव्हा कोणास समजला नाही. काकासाहेब आज्ञेप्रमाणे शीघ्र कडपगावाकडे गेले. ते पाहतात तो मोठाच अनर्थ गुदारला. काकासाहेबाबरोबरची मंडळी काही पुढे गेली होती. त्यात काही लहान मुले हत्तीच्या अंबारीत बसली होती. त्यावेळी आगगाडी नवीन असल्याने शिट्टी मारताच हत्ती स्टेशनाजवळ गेला होता. तो एकाएकी वर सोंड करून बुजून रानात भडकला. काकासाहेब हे वर्तमान ऐकून फारच काळजीत पडले. त्यांनी श्रीचा धावा केला व आपणास शीघ्र शीघ्र असे महाराजांनी येते वेळी म्हटले त्याचा अनुभव त्यास आला. श्रीकृपे वाचून आपल्या हातून तरी काय होणार. असो, हत्ती कोणास ऐकेना. काकासाहेबांनी धावा करताच हत्ती एकाएकी मेंढराप्रमाणे उभा राहिला. मग महाताने स्टेशनवर आणला. हे महाराजाचे सामर्थ्य पाहून काकास मोठा आनंद झाला. हे सांगणे नकोच. श्रीचा जय जयकार करून सर्व मंडळी आगगाडीत बसली. पुन्हा एक वेळ काकासाहेब अक्कलकोटास आले असता एके दिवशी सकाळचे प्रहारी 9 वाजता श्री स्वामी समर्थ मंचकावर पडले होते. रावसाहेब ढवळे चौरी वारीत होते. शहाजी महाराज जवळच बसले होते. त्यास शंकर उठ, तेरे को काम नहीं मालूम अशी आज्ञा होताच राजेसाहेब चौरी घेऊन वारू लागले. त्या दिवशी चोळापणे महाराजास पितांबर नेसविला होता व अंगात भरजरीचा अंगारका घातला होता. डोकीस टोपी घातली होती. एकाएकी महाराजांनी पितांबर फेडून डोकीपासून पायापर्यंत सर्व अंगावर घेतला. अंगातील अंगरखा डोक्यातील टोपी काढून फेकून दिली. त्यावेळी महाराजांचे डोळ्यावाटे खळखळ पाणी आले व पंढरीचा विठोबा वाळवंटी असे बहुत वेळा म्हणाले. महाराज सर्व दिवसभर त्या दिवशी उदास होते. त्यावरून सर्व भक्त मंडळीस त्या दिवशी काहीतरी आज अनिष्ट प्राप्त झाले असावे असे वाटले. पण ते काय हे कोणाच्याच लक्षात येईना. बिचारी भक्त मंडळीही त्या दिवशी उदास राहिली. काकासाहेबास राजा नसल्याकारणाने श्री समर्थांची आज्ञा घेऊन ते निघाले. रात्री बार्शी रोड स्टेशनवर काकासाहेबास बातमी कळली की पंढरपुरास कुणी यवनाने पंढरीनाथास दगड मारून पाय मोडला. हे ऐकताच त्यांच्या मनात आले की श्री समर्थांनी जो काल खेळ केला तो हाच असावा असे वाटून ते चकित झाले. श्री स्वामी समर्थाची अगम्य लीला आहे असे सर्व मंडळींनी म्हणून स्वामी नामाचा जय जयकार करीत ते मुंबईस आले. त्रिलोक्यात काय खेळ होत असतो त्यांचे खेळ ते हमेशा अक्कलकोटास करीत असत. परंतु ते कोणाच्या लक्षात येत नसत. एखादा खेळ एखाद्या वेळेस अनुभवास येई. असो, काकासाहेबांनी मुंबईस महालक्ष्मीच्या टेकडीवर श्री स्वामी समर्थाचा चांगला मठ बांधला आहे. तेथे पादुकांच्या पूजेकरिता दरमहा 15 रुपयाचा एक ब्राह्मण ठेवला आहे. ब्राह्मण स्त्री जानकीबाई. बडोद्याहून एक जानकीबाई म्हणून कराडच्या ब्राह्मणाची बायको दर्शनाकरिता अक्कलकोटास आली. तिचे सोहळे इतके कठीण होते की बाईचा पाय भूमीवर पडणे कठीण. जिकडे तिकडे तिला ओवळीच दिसे. ती नैवेद्य घेऊन श्री महाराजाकडे चालली असता वाटेत तिला विंचू चावला. परंतु तिच्या नैवेद्यास कोणाचीच अडचण आली नाही. कशी तरी धडपडत महाराजा पावतो गेली आणि महाराजास नैवेद्याबाबत प्रार्थना करू लागली. तो आम्ही सोहळ्याचे अन्न खात नाही
तुझ्या नाटकावाल्या प्रिय पुरुषास ताट नेऊन दे. हे मार्मिक भाषण ऐकून बाई मनात विरघळून गेली व आपल्या दुष्टकर्माचा तिला पश्चाताप झाला आणि ती स्त्रीची स्तुती करू लागली. तेव्हा महाराजांनी तिचा थोडा नैवेद्य घेतला व ते तिला म्हणाले, पांढरी झालीस म्हणजे तुला भक्ती लागेल. काही दिवसांनी बाईच्या अंगावर कुष्ठ उत्पन्न झाले. श्री समर्थांचे वचन ब्रह्मदेवासही अशक्य करायचे सामर्थ्य नाही. पुढे ती बाई कुष्ठ झाल्यावर तिला आपल्या कर्माचा पूर्ण पश्चाताप होऊन ती परमेश्वराची भक्ती करू लागली. पोटशुळा ब्राह्मण. एका ब्राह्मणाने पोटशूळ जावे म्हणून नरसोबाच्या वाडीस जाऊन श्री दत्ताला 1.25 रुपयाचे पेढे वाटीन असा नवस केला. त्या ब्राह्मणाचा दत्तकृपेने पोटशूळ गेला. रोगी बरा झाला म्हणजे वैद्य कशाला पाहिजे. या न्यायाप्रमाणे पुढे 10 वर्ष त्याला त्या केलेल्या नवसाची आठवण झाली नाही. पुढे तो काही कामाकरिता अक्कलकोटास आला होता. तेव्हा सहज श्री स्वामीचे दर्शनास गेला. दर्शन घेतो तोच महाराज त्यास म्हणाले, पेढे भूल गया क्या. असे ऐकून ब्राह्मणाला केलेल्या नवसाचे स्मरण झाले आणि त्याबद्दल त्याला पश्चाताप होऊन तो श्री शरणागत झाला आणि आपल्या अपराधाची त्याने क्षमा मागितली व पेढे तेव्हाच वाटले. ही गोष्ट त्याने तिथल्या असलेल्या सर्व सेवेकरी मंडळीस सांगितली. सर्वांस आश्चर्य वाटले. वामनबुवा गाणगापुरास गेले. गिरनार, द्वारका, सुदामपुरी वगैरे तीर्थे करून वामनबुवा बडोद्यास आले आणि महाराजांचे दर्शन घ्यावे म्हणून प्रत्येक क्षेत्रातील एक वस्तू महाराजास अर्पण करावी म्हणून शके 1796 भाद्रपद शुद्ध षष्ठी रोजी अक्कलकोटास गेले. गोपीचंदन वगैरे आणलेल्या वस्तू त्यांनी श्रीपुढे ठेवल्या. ते पाहून बताशासारखे आणलेले पदक कोठे आहे हे सर्व अंतर्याम्याचे भाषण ऐकून बडोद्याहून येते वेळेस पदके डब्यात काढून ठेवली, आणण्यास विसरलो असे त्यास स्मरण झाले. तेव्हा त्यांनी महाराजाजवळ क्षमा मागितली. नंतर समर्थ म्हणाले, कुत्र्यास तुकडे घाला. त्या समर्थांच्या बोलण्याचा कोणासही वास्तविक अर्थ समजेना. तेव्हा महाराजास बुवाने प्रश्न केला असता सेवेकऱ्याकडे बोट दाखवून खूण केली. त्यावरून त्यांच्या लक्षात आले की सेवेकरी यास माधुकरी घालण्याचा समर्थ सांगत आहे. त्याप्रमाणे दुसरे दिवशी सर्व सेवेकरी लोकांस माधुकरी घालण्याचा बेत केला. एकंदर सेवेकरी 250 आले. अर्धे सेवेकरी माधुकरी घेऊन गेल्यावर महाराज म्हणाले, आम्हास ताट आणा. अशी आज्ञा होताच आलेल्या यथासांग अन्नाचे पात्र महाराजापुढे आणून ठेवले. त्यावेळी सुंदराबाई अनेक काही पदार्थ घालीत असता, पोळी दसऱ्याच्या दिवशी आणून घाल. असे ऐकून वामनबुवास वाटले की दसऱ्यापर्यंत आपणास जाण्याची आज्ञा नाही. असो. एक दिवस बुवांनी सुंदराबाईस सांगितले की मी गाणगापुरास जाऊन येतो. बाई म्हणाली, गाणगापुरास बहुत वेळा गेला होता, आता काय काम आहे. तेव्हा श्री समर्थ म्हणाले, पाण्यात व चिखलात जाऊन बुडाल. गाणगापुरास जाण्याची आज्ञा स्पष्ट नाही असा बोध झाला असता त्यांनी जाण्याचा बेत करून दुसऱ्या दिवशी गाणगापुरास चालते झाले. भाद्रपद वद्यात त्या प्रांतात पाऊस चांगला पडला होता. उडूर स्टेशनापर्यंत रेल्वेमार्गाने जाऊन पुढे पाणी सुमारे 3 कोस जात आहेत. तो 2-3 चिखलाचे ओढे लागले. त्यात एक मोठा होता. त्यातून वाटेत एकटेच उतरून पलीकडे जात असता चिखलात गळ्यापर्यंत बुडाले. पुष्कळ प्रयत्न केले, पण पाय हलविता म्हणजे अधिकच चिखलात उतरावे असे होता होता ते फार घाबरले. तो पाठीमागून घोड्यावर बसलेला एक मुसलमान स्वार येत होता. तोही घोड्यात सुद्धा चिखलात उतरला आणि त्यांना पाहून म्हणाला, क्यों जी, चिखल बहुत है, ऐसा तुमने हमको क्यों नहीं कहा. त्या स्वरास उत्तर देण्याचे सामर्थ्य नसल्यामुळे आणि चिखलातून पाय मागे पुढे हलविताना जास्तीच बुडून चाललो तो डोक्यापर्यंत चिखल लागला. तेव्हा मनात म्हणू लागले की महाराज सांगत होते ते ऐकले नाही, आता काय उपयोग. असो. मनातल्या मनात श्री स्वामी समर्थांचा त्यांनी धावा केला. तोच त्यास असा भास झाला की हात धरून कोणीतरी बाहेर ओढले. चिखलातून बाहेर आल्यावर सावध होण्यास 2 तास लागले. त्या स्वारानेही आपला घोडा हलके हलके बाहेर घेतला. चिखलाने भरल्यामुळे पाण्याच्या ओढ्यात जाऊन स्नान करून सर्व कपडे धुतले आणि हळूहळू सायंकाळपर्यंत गाणगापुरात जाऊन पोहोचले. 2 दिवस हातपाय दुखले, ते कमी झाले. श्री गुरुचरित्राचे पारायण 7 दिवसात 7 केले आणि देवपूजा, ब्राह्मण भोज वगैरे करून दुसरे दिवशी भीमा अमरजाच्या संगमावर स्नानास गेले. स्नान करीत असता पाय घसरून भालाभर पाण्यात गेले. पोहता येत नसल्यामुळे बऱ्याच गटांगळ्या खाऊन पाणीही प्याले.
इतक्यात संगमावरील 2-4 सेवेकरी येऊन त्यांनी त्यास बाहेर काढले. त्यावेळी सावध होण्यास 2 प्रहर लागले. त्या दिवशी संगमावरच मुक्काम करावा लागला. नंतर अक्कलकोटास येऊन देशमुखांच्या वाड्यात महाराज बसले होते. त्यांना साष्टांग नमस्कार करून उभे राहतात तो चिखलात पाण्यात बुडून जिवंत आलेत का, हे भाषण ऐकून आश्चर्याने महाराजाची प्रार्थना केली. महाराजांच्या कृपेने आलो असे म्हटले. त्या दिवसापासून अक्कलकोट सोडून कोणत्याही क्षेत्रात जावयाचे नाही असा त्यांनी निश्चय केला. नंतर विजयादशमीस श्री समर्थास उत्तम प्रकारचा नैवेद्य करून भोजन घातले. नंतर सायंकाळी राजेसाहेब, बंबगार्ड व महाराज आणि इतर कारभारी मानकरी वगैरे मोठ्या थाटाने स्वारी शमीपूजनास निघाली. तिकडून येऊन महाराज राजवाड्यात गेले. ते 4 दिवस बाहेर आले नाहीत. वामनबुवा आज्ञा घेऊन परत बडोद्यास आले.